विचारतेस काय? धर खा. आता यासनी गावात काय झालं ते कळालं तर लय मोठा विषय होणार. कमी तर लगेच आत्ताच्या आत्ता मुंबई सोडून गावाला निघून जाईल आणि आबांना दिलेला शब्द बी तिच्याकडनं मोडला जाईल. नाही नको, आता यासनी ते काय सांगायला नको. तसं बी सरू काकीनं मला शपथच घातल्या. कोण? हॅलो 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 हॅलो. रेंज नाही वाटतं, मी बघतो. हॅलो 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 पंड्या, मी सरू काकी बोलतेय. तू माझ्या कमळीला भेटला का र? कशी आहे ती? बरी आहे ना व? सरू काकी तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका. सरू काकी आपली कमळी एकदम मजेत आहे. तुम्ही दिलेला लाडू आहेत की नाही त्यावर ताव मारलाय दोघींनी पण. आवडले का रे तिला लाडू? मग काय विषय आहे का? अहो पण तुमच्या आवाजाला काय झालं? असं का बोलायला लागलाय? अहो तुमची तब्येत परत बिघडली का काय? अरे वैर, काल परत ताप आलता आणि आज पार आवाज गेलाय बघ. काय सरू काकी, मी एक काम करतो, आत्ताच्या आत्ता कमळीकडे फोन देतो. तुम्ही बोला तिच्या संग, म्हणजे तुम्हाला बरं वाटेल. नाही नाही, नको नको, कमळीकडे फोन देऊ नको. तिला जर का कळलं ना मी आजारी आहे तर ती परत यायची इकडं गावाकडं. बरं ठीक आहे, मी काय करतो, फोन चालूच ठेवतो. पण तुम्ही तिकडनं काय बोलू नका, शांत राहा. काय काय पैलवान, कसा आहेत लाडू? लईच भारी बघ. आईच्या हाताला चवच लई भारी आहे. होय, मला तर पार ढगात असल्यागतच वाटायला लागले. मग 4 लाडू आणल्यावर काय ढगात नाही तर काय वाटणार आहे? ते ना वग कुंबळे, तुला आबांची गंमत आठवते काय ग? अगं तू पहिल्यांदा लाडू बनवलं होतस तेव्हा आबांनी ते लाडू खाऊन त्यांचं तोंड कसं झालं होतं. त्या लाडूत साखर टाकायची सोडून हिनं मीठच घातलेलं. आणि आबा हिला वाईट वाटू नये म्हणून उगाच गोड लागतात असं म्हणाले. तेव्हा पार हिनं 7-8 लाडू त्यासनी खाऊ घातलेलं. जेव्हा सरू काकीला कळलं तेव्हा ती बी घ्या खा तुमच्या लाडक्या नातीचा हातचं लाडू म्हणून 2 लाडू त्यांच्या तोंडात कोंबल्यालं.